हॅलो फ्रेंड, वेलकम बॅक टू लर्न इंग्लिश यूट्यूब चॅनलवर आपलं सर्वांचं मनापासून स्वागत आहे. तर तुम्ही सर्वांनी नवीन वर्ष खूप चांगल्या प्रकारे साजरं केलं असणार. तर आता यावर्षी एक संकल्प घेऊन घ्या, मी इंग्रजी शिकणारच म्हणून. 2026मध्ये आपल्याला इंग्रजी शिकायचं आहे. तर आजपासून आपण प्रॅक्टिस करूया. आत्तापर्यंत तुम्ही केली नसेल तर आता सुरुवात करू शकता. मी ऑलरेडी खूप सारे व्हिडिओ बनवून ठेवलेले आहे, ते तुम्ही पाहून घ्या. बघा, आजची सिच्युएशन अशी आहे की एखादी काम झालेलं आहे ते आपल्याला सांगायचं आहे, तेव्हा कशा प्रकारे इंग्रजीचा उपयोग केला जातो. जसं आपण म्हणतो ना, मी जेवण केलं आहे, मी अभ्यास केला आहे, मी क्रिकेट खेळली आहे, असं आपण म्हणत असतो. तर हेच आपल्याला काय करायचं आहे, इंग्लिशमध्ये म्हणायचं आहे. तर अशा वेळी कोणता हेल्पिंग वर्ब लागणार, कोणता वर्ब लागणार, हे आपल्याला शिकायचं आहे. जर हे आपण शिकलो तर काय होणार, मग एक तर परीक्षेच्या दृष्टिकोनातून खूप महत्त्व आहे. जर तुम्ही 10वीमध्ये असाल, 12वीमध्ये असाल तर ग्रामर तर खूप म्हणजे कंपल्सरी आहे. ग्रामर आलं तर आपल्याला इंग्रजी जमणार. किंवा बोलासाठी याचा उपयोग होतो, बोलासाठी, बरोबर. तर चला, अशा वेळी आपल्याला हेल्पिंग वर्ब काम येते हॅव आणि हॅज. तर हॅव किंवा हॅज हे आपल्याला हेल्पिंग वर्ब शिकायचे आहे. हॅव आणि हॅज बहुत सोपं आहे. बघा, सिंग्युलर सोबत काय लागणार, तर हॅज लागणार, आणि प्लुरल सोबत काय लागणार, तर हॅव लागणार. हे गोष्ट लक्षात ठेवा. आता जर तुम्हाला सिंग्युलर आणि प्लुरल माहीत नसेल किंवा कोणत्यासोबत कोणतं वापरायचं, तर एक गोष्ट लक्षात ठेवा. जसं बघा, जो सिंग्युलर शब्द आहे तो कसा बनतो, बघा इकडं चांगल्या प्रकारे लक्ष द्या. सिंग्युलर आणि प्लुरल. सिंग्युलर म्हणजे काय होते, एकवचनी, आणि प्लुरल म्हणजे काय होते, अनेकवचनी किंवा बहुवचन. आता चांगले लक्ष द्या, इथे यस लागलेलं आहे. सिंग्युलरची सुरुवातच यस पासून झालेली आहे. मग यस जर असेल तर ज्या ज्या हेल्पिंग वर्बमध्ये यस आहे ते कुठे येणार, सिंग्युलरमध्ये येणार. जसं इजमध्ये यस आहे पण आरमध्ये नाही आहे, तर आर गेला प्लुरलमध्ये. समजला. जसं नंतर बघा, वॉजमध्ये यस आहे तर हे गेलं सिंग्युलरमध्ये, आणि वरमध्ये नाही आहे तर हे गेलं प्लुरलमध्ये. तसंच हॅजमध्ये यस आहे तर हे गेलं सिंग्युलरमध्ये, आणि हॅवमध्ये हॅवमध्ये यस नाही आहे तर हे गेलं प्लुरलमध्ये. तसंच आता तुम्हाला समजलं असेल, डज आणि डू कुठे येणार, तर इकडे येणार डज येणार आणि इकडे येणार डू येणार, कारण यस आहे नाही, बरोबर. आता मला सांगा, तुम्हाला लक्षात ठेवायची गरज आहे का, नाही. बस यस आलं समजायचं तर सिंग्युलर, यस नाही आलं तर प्लुरल. समजलं. तर हे गोष्ट तुम्ही बरोबर लक्षात ठेवा. हे आपली ट्रिक आहे. हे ट्रिक कशी वाटते ते मला तुम्ही कमेंट बॉक्समध्ये सांगत चला, त्याच्यानं मला एनर्जी भेटते. तर आता आपल्याला शिकायचं आहे हॅव हॅज. म्हणजे एखादी गोष्ट आपण ऑलरेडी केलेली आहे ते आपल्याला सांगायचे आहे, ते सांगण्यासाठी हॅव हॅजचा उपयोग होतो. चला, तर आपण सेंटेन्स बनवू. त्याच्या पहिले मी तुम्हाला फॉर्म्युला सांगून देतो. फॉर्म्युला तुम्हाला माहीतच आहे. सर्वात पहिलं कोण येणार, बरोबर मालक येणार, मग नौकर येणार, मग बायको येणार, आणि मग पोरं किंवा गावातले लोक. चला, तर आपण बनवून घेऊया. तर बघा, याचा फॉर्म्युला कसा आहे. सर्वात पहिले येणार सब्जेक्ट म्हणजे मालक, मग येणार नौकर. तर नौकर कोण आहे, हॅव किंवा हॅज. मग येणार V3 म्हणजे वर्ब 3 येणार. आता इथं लक्षात ठेवा, V3 येणार म्हणजे कितवी बायको, तिसरी बायको. मग येणार पोरं येणार, ऑब्जेक्ट, आणि जर वाक्य मोठं जात असलं तर ते कायच्यामध्ये येते, अदर वर्डमध्ये. त्याला आपण गावातले लोक असं म्हणायचं. बघा, मी इथं लिहून घेतो. सर्वात पहिलं काय येणार, मालक. हे आहे आपला मालक, सब्जेक्ट म्हणजे मालक. हे आहे नौकर, 2 नौकर आहे तर एकाला एकच लावायचं. समजलं. त्याच्यानंतर बघा, V3 म्हणजे काय आहे, हे बायको आहे, तिसरी बायको. हे आहे मुलं आहे म्हणजे पोरं, आणि हे गावातले लोक, गावातील लोक, उरलेले शब्द.
याच्यामध्ये टाकायचा. तर चला आता आपण सेंटेन्स बनवू. पहिलं सेंटेन्स बनवूया, मी जेवण केलं आहे. ठीक आहे, एक सेंटेन्स घेऊ. पहिलं, मी जेवण केलं आहे. आता बघा, याच्यामध्ये हे ऑलरेडी झालेलं आहे, मी जेवण केलेलं आहे म्हणतो ना आपण असं. हे आता इंग्रजीमध्ये सांगायचं आहे. आपल्याला माहिती आहे 4 प्रकारचे आपण सेंटेन्स तयार करत असतो. पहिल्या नंबरवर पॉझिटिव्ह, नेगेटिव्ह, यस नो टाईप आणि WH क्वेश्चन, असे 4 बनवायचे आहे. तर मग मी जेवण केलं आहे, सर्वात पहिलं आपण पॉझिटिव्ह करू. पण एक गोष्ट लक्षात ठेवा, बोलणं वेगळं असते आणि लिहिणं वेगळं असते, ह्या 2 अलग अलग गोष्टी आहे. तर आपण ओळखायचं कसं, सर्वांच्या मागं तुम्हाला ल आहे, केलं आहे, समजलं. ल आहे हा शब्द दिसणार, म्हणजे जेवण केलं आहे, मी चटईवर बसलो आहे, किंवा मी खुर्चीवर बसलो आहे, मी गावाला गेलो आहे, अशा प्रकारे येणार. तर एक गोष्ट लक्षात ठेवायची, सर्वात शेवटी काय येणार, ल आहे. काय येणार, ल आहे. तर याचे आपल्याला सेंटेन्स बनवायचे आहे. तर पहिलं बनवू आपण पॉझिटिव्ह सेंटेन्स. तर इथं बनवू पॉझिटिव्ह, मग बनवू आपण नेगेटिव्ह, मग यस नो टाईप, ज्याचं उत्तर हो किंवा नाही म्हणते, नाहीमध्ये निघते, आणि नंतर आहे WH, म्हणजे हा मोठा प्रश्न आहे, याचं उत्तर मोठं निघते. मग कसं होणार बघा. तर सर्वात पहिले येणार मालक. मग कोण आहे, मी म्हणजे काय आहे, आय. समजलं, आय. तर आय काय आहे, सिंग्युलर आहे का प्लुरल आहे, तुम्ही म्हणणार सिंग्युलर आहे. हे बघा लक्षात ठेवा, सिंग्युलर आहे बरोबर आहे, पण याला ट्रीटमेंट हमेशा प्लुरल सारखं द्यायचं. समजलं, मान द्यायचा. काय द्यायचा आपल्याला, मान द्यायचा. मग कोण येणार, हॅव येणार की हॅज येणार, बरोबर. तर काय येणार, हॅव येणार. तर मी येथे लिहितो आय हॅव. चला, आता जेवणाला काय म्हणते, तर ईट म्हणते. पण मी काय सांगितलं तुम्हाला, तिसरी बायको. तर तिसरी बायको काय आहे, ईटची. काय म्हणते जेवणाले, तर म्हणजे खाणे. काय आहे, ईट आहे, V1 आहे ईट, समजलं. त्याच्यानंतर 8 आहे, आणि मग V3 येते इटन. तर आपल्याला कितवी पाहिजे, V3. तर इथं लिहितो मी इटन. पहिलं ईट लिहायचं आणि याला EN लावायचं, इटन. आय हॅव इटन, काय खाल्लं आहे, तर जेवण केलं आहे ना, तर जेवणाला म्हणते फूड. आय हॅव इटन फूड. झालं. हेच निगेटिव्ह करायचं असेल तर काय करायचं आपल्याला, हॅव झाल्यावर नॉट टाकायचं. बहुत सिंपल आहे. आय हॅव नॉट इटन फूड. आता 2 झाले, पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह. आता मी म्हणतो बघा, काय मी जेवण केलं आहे, तर उत्तर काय निघते, हो किंवा नाही मध्ये. मग अशा वेळी नौकर पुढे जाणार. कोण आहे नौकर, तर हॅव आहे. तर इथं लिहितो मी हॅव, आणि आय जाणार मागं. हॅव आय इटन फूड, आणि शेवटी द्यायचा क्वेश्चन मार्क. बस, समाप्त. आता मी प्रश्न विचारतो, मी जेवण केव्हा केलं आहे, सांगा. केव्हा केलं आहे, सकाळी केलं आहे, दुपारी केलं आहे, सायंकाळी केलं आहे. तर सर्वांचे उत्तर काय ते अलग अलग येते. तर केव्हासाठी काय म्हणते, तर व्हेन म्हणते. लक्षात ठेवा, सर्वात पहिलं कोण येणार, व्हेन, आणि बाकी सेम टू सेम. व्हेन हॅव आय इटन फूड, आणि क्वेश्चन मार्क. मी जेवण केव्हा केलं आहे, तर सर्वांची उत्तरं अलग अलग निघते. आता जर तुम्हाला हे फॉर्म्युला तर लक्षात ठेवा, आणि जर नसन राहत लक्षात, तर असं बघा. सर्वात पहिलं मालक येणार, मग नोकर येणार, मग तिसरी बायको येणार, मग पोरं येणार. पॉझिटिव्हमध्ये. नेगेटिव्हमध्ये काय होणार, का जो नोकर आहे त्याच्यासोबत नॉट टाकायचा. आणि मग यस्नोमध्ये काय होणार, विचार करा. मी तुम्हाला सांगितलं होतं, बढिया घरामध्ये तुम्ही जेवण करताय, दरवाजाची बेल वाजलेली आहे, आणि मग काय झालेलं आहे, तर दरवाजाची बेल वाजल्यावर कोण जाणार, दरवाजा उघडायला आपण जाणार आहोत का, नाही, नौकर जाणार. तर नौकराला पुढं पाठवायचं, म्हणजे हॅव कुठे गेला, पुढे गेला, मालक त्याच्या मागं. आणि मग आपले चौकीदार काका येणार. जसं गेटवर कोणी आलं तर ते चौकीदार काका काय करते, काका म्हणून असे प्रश्न विचारते, काय काम आहे, किती वेळ आहे, कोणाला भेटायचं आहे, असे काय करते, प्रश्न विचारते. मग त्या चौकीदारले पुढं पाठवायचं. तर वेन झालं, व्हॉट झालं, व्हाय झालं, हाऊ झालं, हे काय आहे, सर्व चौकीदार आहे, त्यांना पुढं पाठवायचं. आणि बाकीचं
सेम टू सेम. तर अशा प्रकारे आपल्याला सेंटेन्स बनवायचे आहे. चला, तर हे पहिलं सेंटेन्स झालेलं आहे. असेच एका याचे 4 असे आपण खूप सारे सेंटेन्स बनवू. चला, लिहून घ्या. हे दुसरा सेंटेन्स बघा. तो चटईवर बसला आहे. सेम आत्ताच्या वाणीच करायचं आहे. सर्वात पहिलं ही म्हणजे तो साठी काय म्हणते तर ही म्हणते. मग हीला कोण येणार, हॅव येणार की हॅज येणार. जर तुम्हाला माहीत नसेल तर चला मी लिहून देतो. बघा, इथं लिहितो मी हॅव आणि इकडे लिहितो मी हॅज. हॅव हॅज. तुम्हाला कन्फ्युजन नको, बिलकुल कन्फ्युजन दूर. तर बघा, आता इथे हॅव आहे आणि इथे हॅज आहे. तर हॅवला लागणार आय. भले सिंग्युलर असेल तरी प्लुरलसारखं त्याला ट्रीटमेंट द्यायचं. आय, त्याच्यानंतर यू, दे आणि व्ही आणि 2 नावं किंवा 2पेक्षा जास्त. आणि हॅज कोणाला लागणार तर हॅज लागणार ही, शी, इट आणि एक नाव सिंग्युलर राहिलं तर त्याला हॅज लावायचं. समजलं. मग इथं काय ही आहे म्हणजे तो. मग काय येणार ही, मग काय येणार हॅज. दोघांपैकी कोण येणार, हॅव ने हॅजपैकी हॅज. तर ही हॅज. मग आता बसण्याला काय म्हणते बायको, तिसरी बायको बसणे. बसण्याला सीट म्हणते पण तिसरी वाली वापरायची आपल्याला. तर काय करायचं सॅट. ही हॅज सॅट. कायच्यावर बसलाय चटईवर. ऑन द मॅट. चटईला काय म्हणते मॅट. ही हॅज सॅट ऑन द मॅट. समजलं. आणि जर नसन माहीत तर आपली टेक्निक माहीतच आहे. पहिले सुरुवातीचं लिहून घ्यायचं, बाकी उलटं लिहून घ्यायचं. समजलं. आता हेच लिहायचं असं नेगेटिव्ह. तर नेगेटिव्ह बहुत सोपी आहे. पॉझिटिव्ह आलं तर तुम्हाला नेगेटिव्ह आरामशीर येणार. तर ही हॅज नॉट. काय करायचं, ही हॅज नॉट सॅट ऑन द मॅट. आता मी जर तुम्हाला प्रश्न विचारला काय तो चटईवर बसला होता, तुमचं उत्तर काय निघणार, हो किंवा नाही. अशा वेळी नौकराला पुढं पाठवायचं हॅज आणि मालक जाणार मागं. हॅज ही सॅट ऑन द मॅट आणि शेवटी द्यायचा क्वेश्चन मार्क. मी आता प्रश्न विचारतो. बघा, तो चटईवर का बसला होता. चला, इथं काय येणार, तो चटईवर का बसला होता. मग काला काय म्हणतात तर व्हाय म्हणते. मग व्हाय येणार पुढं. चला, व्हाय पुढं, बाकी सेम टू सेम. व्हाय हॅज ही सॅट ऑन द मॅट आणि शेवटी क्वेश्चन मार्क. बस असेच आपल्याला काय करायचं आहे, करत जायचं आहे. हॅव आणि हॅजचा उपयोग करायचा आहे. हॅव हॅजचा उपयोग कधी करतो, एखादी घटना म्हणजे एखादी गोष्ट आपण पहिलं केलेली आहे, बस केली बा मी. जसं मी जेवण केलं, मी चटईवर बसलो आहे, हे दाखवण्यासाठी आपल्याला याचा उपयोग करा लागते. तर चला, स्क्रीनशॉट काढायचं, स्क्रीनशॉट काढा किंवा तुम्ही वही केली असेल त्याच्यावर लिहून घ्या. तिसरं सेंटेन्स बघा. ती रडली आहे. काऊन रे बा, काय केलं तू ना, ती रडली आहे. हां, तर ती रडली आहे. तर मग काय येणार बघा, तर तीसाठी शी येणार. आणि मग जर शी आलेला आहे तर काय येणार दोघांपैकी, तर हॅज येणार. तर इथं लिहितो मी हॅज. शी हॅज. आता बघा, रडण्याला म्हणते क्राय. का म्हणते क्राय. पण आपल्याला पहिला पाहिजे का, नाही तिसरा पाहिजे. मग क्राय जो शब्द आहे त्याचा तिसरा काय होणार, तर हा जो वाय आहे याला वायला काढून टाकायचं आणि याच्या जागी आय लिहायचं आणि इथं ईडी. शी हॅज क्राईड. ती रडली आहे. बरोबर. तर काय करायचं आपल्याला, तिसऱ्या बीचा तिसरा फॉर्म पाहिजे ज्याला आपण काय म्हणत असतो, बायको. तिसरी बायको. आता हेच जर नेगेटिव्ह करायचं असेल तर काय करायचं, शी हॅज नॉट क्राईड. काय करायचं, क्राईड. शी हॅज नॉट क्राईड. ती नाही रडली आहे. किंवा मी म्हणतो काय ती रडली आहे, खरं सांगा, नवीन वर्ष आहे, खोटं बोलायचं नाही. काय ती रडली आहे, तर तुम्ही काय म्हणणार, हो किंवा नाही. मग हॅज येणार पुढं आणि शी जाणार मागं. हॅज शी क्राईड आणि क्वेश्चन मार्क. मी विचारतो ती केव्हा रडली आहे, सांगा रे, केव्हा रडली आहे ती, सांगा बटबट, केव्हा रडली आहे. तर केव्हाले काय म्हणते, सगळ्याची उत्तर अलग येत आहे. समजलं. तर केव्हाले काय म्हणते, व्हेन म्हणते. तर सर्वात पहिले येणार व्हेन आणि बाकी सेम टू सेम. व्हेन हॅज शी क्राईड. आता हे जे मी शब्द वापरत आहे तुम्हाला,
सर्वात पहिले पाहिले असेल तुम्ही V1 आहे का नाही, डूडजमध्ये डीडमध्ये V2, त्याच्यानंतर आता हॅव हॅजमध्ये आपण V3 घेत आहे. तर हे जे आहे वर्ब हे तुम्हाला माहीत आहे का? हे माहीत असणं खूप गरजेचं आहे. नसन माहीत तर आपल्याला पाठ करावं लागते. पाठ केल्याशिवाय पर्याय नाही. वर्ब तर पाठच करावं लागते. आणि जर तुम्हाला खूप सारे वर्ब पाहिजे असेल तर मी इथं नंबर दिलेला आहे, त्याच्यावर तुम्ही मला व्हॉट्सअपवर मॅसेज करा. फक्त आणि फक्त 9 रुपयामध्ये मी तुम्हाला त्याची PDF देऊन देणार. बघा 9 रुपयामध्ये तर चहा पण येत नाही. 10 रुपयाचा चहा आहे, प्रेमाचा चहा, मस्त बसून पित आहे का नाही. पण मी तुम्हाला 9 रुपयामध्ये वर्ब देत आहे खूप सारे. बघा तुम्हाला दाखवतो मी. हे बघा अशा प्रकारची PDF आहे. बघा वर्ब दिसत आहे 1 2 3. तर असे मी काय देत आहे तुम्हाला, वर्ब देत आहे. हे वर्ब तुम्ही 9 रुपयामध्ये मागवू शकता. मला व्हॉट्सअपवर मॅसेज करा, मी तुम्हाला देऊन देईन. कारण वर्ब माहीत पाहिजे, तेव्हाच आपण इंग्लिश बोलू पण शकतो, लिहू शकतो, समजणार आहे का नाही. तर असे सेंटेन्स वगैरे बनवू शकतो. तर चला हे लिहून घ्या. आता आपण पुढचा सेंटेन्स बनवू. आम्ही क्रिकेट खेळलो आहे का. नवीन वर्षात सुरुवातच क्रिकेट खेळून झाली असेल काही जणांची. तर खेळले ना, क्रिकेट खेळले ना. तर आता बनवायचं कसं बनवायचं बघा. सर्वात पहिलं सब्जेक्ट येणार म्हणजे मालक येणार. आम्ही कोण आहे, मालक आहे. मग आम्हीले काय म्हणते तर व्ही म्हणते, व्ही झालं. मग व्हीला हॅव लागणार की हॅज लागणार. बघा इथं बघा हे व्ही आणि व्हीला काय लागते तर हॅव लागते. तर इथं लिहायचं व्ही हॅव. चला मग आता खेळण्याले काय म्हणते रे तर खेळण्याले प्ले म्हणते. पण मी काय म्हटलं तुम्हाला V3 पाहिजे, 1 नाही पाहिजे. आणि आत्ताच मी तुम्हाला दाखवलेलं आहे. तर बघा जे 90% किंवा मला वाटते 90च्या वरचं जे म्हणजे हे आहे वर्ब आहे ते खूप सोपी आहे. म्हणजे जो पहिला वर्ब राहते ना बस त्याला ED लावायचं, झालं V3 प्लेट. समजलं किती सोपी आहे. तर म्हणजे पाठ करायचे पण जास्त दिमाग लागत नाही. फक्त तुम्हाला V1 पाठ करायला लागते, बस ED लावत जायचं. असे 90% तरी शब्द असेच आहे. तर वी हॅड प्लेड काय खेळले तर क्रिकेट खेळले. तर क्रिकेट. वी हॅव प्लेड क्रिकेट. आता मी म्हणतो का मी क्रिकेट नाही खेळलो आहे तर वी हॅव नॉट प्लेड क्रिकेट. काय मी क्रिकेट खेळलो आहे तर अशा वेळी काय घ्यायचं, हॅव पुढे येणार आणि नौकर पुढे आल्यावर मालक मागं. तर काय होणार मग हॅव वी प्लेड क्रिकेट आणि क्वेश्चन मार्क. आता मी तुम्हाला प्रश्न विचारतो का मी कुठे खेळलो आहे क्रिकेट. रोडवर खेळला. नवीन वर्षाची सुरुवात रोडवर क्रिकेट खेळून झाली का, नाही झाली ना. कुठे खेळले मग ग्राउंडवर खेळले असेल. कोणी आपल्या कंपाऊंडमध्येच खेळले असन, सोसायटीमध्ये खेळले असन. सर्वांचे उत्तर काय ते अलग अलग. मग कुठेसाठी काय म्हणते तर व्हेअर म्हणते. तर इथं लिहितो मी व्हेअर आणि बाकी सेम टू सेम. व्हेअर हॅव वी प्लेड क्रिकेट आणि शेवटी क्वेश्चन मार्क. अशा प्रकारे आपल्याला बनवत जायचं आहे. तर आता इथं आम्ही लिहिलं मी, तुम्ही काय करू शकता यू लिहू शकता. तू क्रिकेट खेळला आहे. मग वहीच्या जागी काय येणार यू येणार. यू हॅव प्लेड क्रिकेट. यू हॅव नॉट प्लेड क्रिकेट. हॅव यू प्लेड क्रिकेट. वेअर हॅव यू प्लेड क्रिकेट. अशा प्रकारे काय करायचं आहे तुम्हाला बनवायचं आहे. हे सर्व टाका आणि खूप सारे सेंटेन्स बनवा. प्रॅक्टिस करा. प्रॅक्टिस खूप महत्त्वाची आहे. आता जर हेच बनवायचं असेल बघा, आता ज्यालाच मी 5वं करतो कसं करतो बघा. हे झालं 4थं झालं, हे 5वं सेंटेन्स. आम्ही क्रिकेट खेळलो आहे 4थं ऑलरेडी झालं. मी म्हणतो का आम्ही क्रिकेट आता खेळले तर हारले पण असेल, जिंकू पण शकता हरू पण शकता. मी इथं लिहितो हरलो आहे. आम्ही क्रिकेट हरलो आहे. नवीन वर्षाची सुरुवात क्रिकेट हरून झाली, काय होत नाही, टेन्शन नको घ्या. तर मग इथं जे आहे काय आहे प्लेट खेळण्याच्या जागी काय येणार हरणे येणार. मग हरल्याले काय म्हणते चला तुम्ही मॅच खेळता, जिंकण्याले विन म्हणते आणि हरण्याले काय म्हणते सांगा बरं लॉस म्हणते. बरोबर लॉस म्हणते. पण काय म्हटलं मी V3 लागते. मग V3 काय आहे लॉसला काय म्हणतात लॉस काय म्हणते लॉस्ट काय म्हणते लॉस. तर मग मी इथं लिहितो लॉस्ट. वी हॅव लॉस्ट क्रिकेट. आम्ही क्रिकेट हरलो आहे.
बराबर. हेच निगेटिव्ह करायचं असेल तर वी हॅव नॉट लॉस्ट क्रिकेट, आम्ही क्रिकेट नाही हरलो आहे. किंवा आम्ही म्हणतो काय, आम्ही क्रिकेट हरलो आहे, तर हॅव वी लॉस्ट क्रिकेट. आम्ही क्रिकेट कुठे हरलो आहे, तर काय येणार मग, व्हेअर हॅव वी लॉस्ट क्रिकेट. असेच बनवत जायचे आहे. मग इथं काय करायचं, विन, दुसरा कोणता शब्द आहे, विन. आता खेळले तुम्ही तर हरणारच आहे का, जिंकणार पण आहे. मग जिंकण्याला काय म्हणते, विन, पण थर्ड फॉर्म, तर काय येणार, वॉन. विन, वॉन, वॉन. तर इथं काय टाकायचं, वॉन वॉन टाकत जायचं. आणि असेच तुम्हाला काय बनवायचं आहे, सेंटेन्स बनवत जायचे आहे. समजलं. तर चला हे लिहून घ्या. आणि आता जसं मी तुम्हाला हरलोसाठी लिहून दिलेलं आहे तसंच मला कमेंट बॉक्समध्ये तुम्ही कमेंट करून सांगा. हेच सेंटेन्स देतो मी. बघा, आम्ही क्रिकेट जिंकलो आहे. काय दिलं मी तुम्हाला, बघा, हे तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करायचं, आम्ही क्रिकेट जिंकलो आहे. हे जे वाक्य आहे, हे वाक्य मला कमेंटमध्ये कमेंट करायचं. चारही सेंटेन्स बनवून दाखवायचे. मला कसं समजणार, मग तुम्ही ऑफलाईनला आहे का, नाही आहे. मग नाही आहे तर मला कसं समजणार का तुम्हाला समजलं बा म्हणून. तर तुम्ही मला कमेंटमध्ये करा, आम्ही क्रिकेट जिंकलो आहे. हे सेंटेन्स 4 टाईपमध्ये, पॉझिटिव्ह, निगेटिव्ह, येस नो टाईप आणि WH असे बनवायचे आणि मला कमेंटमध्ये कमेंट करायचे. मग मला समजणार की तुम्हाला समजलं की नाही समजलं. आणि हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. आपल्याला ह्या वर्षी म्हणजे ह्या महिन्यामध्ये 1K सबस्क्रायबर झाले पाहिजे. तर तुम्ही जास्त फक्त व्हिडिओ पाहू नका, तर सबस्क्राईब पण करा. चला आता भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत तुम्ही बढिया प्रॅक्टिस करा. ठीक आहे.